नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. आज आपण रव्याचा केक रेसिपी बघणार आहोत. खूपच जाळीदार हा केक होतो आणि टेस्टला देखील छान लागतो. हे बघा किती छान केक झालेला आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. साहित्य काय काय घेतलेलं आहे बघून घेऊ. त्यासाठी मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे, 1.5 कप दूध घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप दही, बदाम घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, पाऊण कप आपण वितळवलेलं तूप घेतलेलं आहे, बेकिंग पावडर घेतलेला 1 चमचा, अर्धा चमचा बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे 1 चमचा आणि तुटी फ्रुटी जर अवेलेबल असेल आपल्याकडे ती टाकू शकता आपण. एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि रेती घेतलेली आहे केक बेक करण्यासाठी. ती नसेल अवेलेबल तर चालते, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण कृती बघूया. मी रवा टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. बारीक रवा अवेलेबल नसेल, जाड रवा जो आहे तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता. त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. जर आपल्याकडे व्हॅनिला एसेन्स अवेलेबल नसेल तर पिठी साखर बनवताना त्यामध्ये आपण 3-4 वेलची टाकू शकता. त्यानंतर दह्यामुळे आपला जो केक आहे तो जाळीदार होतो. त्यानंतर कोमट दूध घेतलेलं आहे. दूध गरम घ्यायचं नाही आहे, रूम टेम्परेचरवर जे दूध असेल ते घ्यायचं आहे. दूध जे आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला. दूध टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. त्यानंतर वितळवलेलं तूप अवेलेबल नसेल डालडा घेतला तरी चालेल किंवा तेल घेऊ शकता डालड्याऐवजी. शक्यतो डालडा घेऊ नका, तुपकट लागेल आपला केक. त्याऐवजी तेल घेऊ शकता. तेल टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे चांगलं. हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण करायचं नाही आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर टेस्ट छान येते. त्यानंतर बेकिंग पावडर टाकायची आहे आपल्याला. एक चमचा. सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. त्यानंतर बेकिंग सोडा, त्यानंतर व्हॅनिला एसेन्स टाका. आपला आवडीचा जो इसेन्स असेल, पायनॅपल इसेन्स असेल तरी चालेल. त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 10 मिनिटे ठेवायचं आहे. रवा जो आहे तो फुलतो थोडासा.
त्यानंतर एका भांड्याला मी मैदा लावून घेतलेला आहे. जर आपल्याकडे बटर पेपर अवेलेबल असेल तर तो वापरू शकता. किंवा तेल लावलं तरी चालेल. आपला जो केक आहे तो चिकटत नाही भांड्याला. केक टीन अवेलेबल असेल तो वापरू शकता. मी इथे कुकरमधील भांडे घेतलेलं आहे. मिश्रण टाकल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे. सजावटीसाठी इथे मी बदाम ठेवलेले आहेत. आपल्याकडे तुटी फ्रुटी अवेलेबल असेल नक्की वापर करू शकता. कढई जी आहे ती मी आधीच प्रीहीट करायला ठेवलेली आहे. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याने चॅनलच्या अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. कढईमध्ये मी स्टँड ठेवून घेतलेला आहे. त्यावर आपल्याला तो डबा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे. त्याने आपला जो केक आहे तो छान बेक होतो. 40 मिनिटे केक जो आहे तो कमी गॅसवर आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर सुरी घालून आपल्याला चेक करायचं आहे. जर मिश्रण सुरीला नाही लागलं तर आपला जो केक आहे तो झालेला आहे. हे बघा मिश्रण सुरीला लागलेलं नाही आहे. भांडं थंड झाल्यानंतरच आपल्याला जो केक आहे तो डिमोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे केक आपला तयार झालेला आहे. मी कट करून देखील दाखवते आपल्याला. हे बघा किती स्पंजी केक झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.